रात्रीच्या जेवणासाठी म्हणाल किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी म्हणाल असे 2 in 1 असणारे हे ज्वारीच्या पिठाचे धिरडे आज आपले बनवून तयार झालेले आहे। विकतचं कोणतंही साहित्य आणण्याची गरज नाही, घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये हे धिरडे बनवून तयार होतात। त्याचबरोबर हलकेसे कुरकुरीत आपण हे धिरडे या ठिकाणी बनवलेले आहे। तुम्हाला जर सॉफ्ट हवे असेल तर तुम्ही ते सॉफ्ट देखील बनवू शकता आणि कुरकुरीत हवे असतील तर ते कुरकुरीत देखील कसे बनवायचे हे देखील या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर नेहमीप्रमाणे आजची रेसिपी देखील खूप जास्त पौष्टिक अशी ही रेसिपी तयार होणार आहे, कारण खूप साऱ्या भाज्यांचा वापर यामध्ये केलेला आहे। त्यामुळे तुमच्या मुलांना जर काही भाज्या आवडत नसतील तर आवर्जून त्या भाज्यांचा वापर तुम्ही या धिरड्यामध्ये करा, जेणेकरून त्या भाज्यांची पोषण तत्व आपण मुलांना देऊ शकतो। त्याचबरोबर साजूक तुपामध्ये छान असे कुरकुरीत हे धिरडे या ठिकाणी बनवून तयार झालेले आहे। अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंत येणाऱ्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। नमस्कार, मी कविता, कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते। नेहमीप्रमाणे आज देखील आपण पौष्टिकतेचा विचार करून सकाळच्या नाश्त्यासाठी म्हणाल किंवा रात्रीच्या जेवणासाठी अगदी दमदमीत असं जेवण तयार व्हावं यासाठी हे पौष्टिक धिरडे या ठिकाणी बनवून तयार केलेले आहे। त्यासाठी या ठिकाणी 2 वाटी ज्वारीचं पीठ, तर अगदी 2 ते 3 चमचे या ठिकाणी रवा घातलेला आहे। रवा जास्त घालायचा आहे, अगदी पोहे खाण्याचे 2 चमचेच रवा मी घातलेला आहे। त्यानंतर सुरुवातीला 1 ग्लास एवढं पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे। पाणी टाकताना आवश्यकतेनुसार यामध्ये पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे। या ठिकाणी धिरडे तुम्हाला खूप जास्त कुरकुरीत करायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी रव्याचा वापर करा, परंतु खूप जास्त सॉफ्ट करायचे असतील ना तर तुम्हाला 2 चमचे रव्याऐवजी तुम्ही 1 चमचा रवा घातला तरीही चालणार आहे, परंतु हलकीशी कुरकुरीत हे धिरडे चवीला खूप छान असे लागतात। त्यानंतर अगदी छान असं मिक्स केलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपण रव्याचा वापर केलेला आहे, त्यामुळे हा रवा फुलतो यासाठी अगदी थोडंसं पाणी यामध्ये जास्तीचं टाकलेलं आहे। अशा पद्धतीची बॅटरची कन्सिस्टन्सी आहे, यापेक्षा जास्त पातळ आपल्याला लागणार आहे, परंतु सुरुवातीला मात्र आपण अशा पद्धतीची ठेवलेली आहे। नंतर अंदाजानुसार आपण यामध्ये पाण्याचा वापर करणार। झाकण ठेवूया, 10 ते 15 मिनिटासाठी आपण तसंच ठेवूया। तोपर्यंत पल्स मोडवर आपण एक वाटण तयार करून घेऊया। त्यामध्ये वाटाणा घेतलेला आहे, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण याचा छान असा आपण ठेचा तयार करून घेतलेला आहे आणि ठेचा करताना पल्स मोडवर केलेला आहे। आता या ठिकाणी भाज्या वापरताना या ठिकाणी आपण गाजर देखील यामध्ये वाटण्यासाठी घेतलेला आहे। गाजर, वाटाणा, कोथिंबीर, हिरवी मिरची, अद्रक, लसूण असं सर्व आपण यामध्ये वाटलेलं आहे आणि वाटताना पल्स मोडवर मिक्सर चालू बंद करत आपण हे दळून घेतले। जास्त बारीक करायचं नाही किंवा जास्त ठोसर ठेवायचं नाही। छान असा आपण हा ठेचा तयार करून घेतलेला आहे, तो यामध्ये टाकलेला आहे। आता या ठिकाणी बऱ्याचदा मुलांना काकडी खायला आवडते, परंतु गाजर वगैरे मुलं शक्यतो आवडीने खात नाही, त्यामुळे गाजरचा देखील यामध्ये वापर केलेला आहे। त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, साधारणतः या चमच्याच्या मापाने 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस धिरडे करायचे त्यावेळेस तुम्ही कांद्याचा वापर करा, अगोदरच कांदा यामध्ये मिक्स करू नका। मला लगेचच करायचे आहे त्यामुळे मी कांदा टाकलेला आहे। त्याचबरोबर खूप सारे बारीक चिरलेली कोथिंबीर। धिरडे म्हटलं की जेवढी जास्त कोथिंबीर तुम्ही यूज कराल तेवढे धिरडे चवीला खूप छान असे लागतात। आता यामध्ये आपण अंदाजानुसार पाणी टाकणार आहोत। त्याचबरोबर टोमॅटो या ठिकाणी कट करून यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे एकूणच आपण 5 ते 6 भाज्यांचा वापर यामध्ये केलेला आहे। याशिवाय तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला इतर भाज्यांचाही वापर करायचा असेल तर तो तुम्ही करू शकता। हे पहा, अशा पद्धतीने थोडंसं पातळ असं पण हे बॅटर ठेवलेलं आहे। छान असं आपलं बॅटर या ठिकाणी धिरडे करण्यासाठी तयार झालेलं आहे। टोशाचा तवा घेतलेला आहे आणि सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे जेवढं जास्त साजूक तुपामध्ये तुम्ही हे धिरडे भाजून घ्याल ना तेवढे छान असे कुरकुरीत होतात, त्याचबरोबर चवीला देखील तेवढे छान असे लागतात। थोडंसं जास्त तेलाचा वापर करा, तेल वापरणार असाल किंवा साजूक तूप वापरणार असाल तर थोडासा जास्त प्रमाणात वापर करा, कारण ज्वारीच्या पिठाचे धिरडे आहे ते तव्याला चिटकू देखील शकतात। यासाठी छान असे साजूक तुपामध्ये हे धिरडे भाजून घ्यायचे। आता किती जाड किंवा किती पातळ करायचे हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे, परंतु मध्यम असे थिकनेस मी याला ठेवणार आहे, जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ नाही, अशा पद्धतीने हे धिरडे तयार करणार आहे। त्याचबरोबर हे धिरडे भाजून घेत असताना छान असे कुरकुरीत करायचे आहे, त्यामुळे मी मध्यम आचेवर वरून लालसर रंग दिसेपर्यंत एका बाजूने छान असं भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर आता छान असं भाजून तयार झालेलं आहे। आता दुसऱ्या बाजूने आपण हे धिरडे भाजून घेणार आहोत। जेवढं जास्त लालसर रंगावर आणि जास्त साजूक तुपामध्ये हे धिरडे आपण भाजून घेऊ तेवढं चवीला छान असं लागतं। त्याचबरोबर हे धिरडे करत असताना तुम्हाला गॅसचा फ्लेम हा मध्यम करायचा आहे। जास्त मंद आचेवर
किंवा तवा चांगला तापलेला नसेल ना तर हे धिरडं भाजताना त्याचे तुकडे होऊ शकतात. त्याचबरोबर खूप हाय फ्लेमवर तुम्ही जर हे धिरडं भाजलं ना तर ते धिरडं भाजलं जाईल, परंतु पाहिजे तेवढी टेस्ट त्या धिरड्याला येणार नाही. कारण हलकंसं बाहेरचं जे आवरण आहे ते थोडंसं क्रिस्पी लालसर आवरण आणि खालील बाजूने थोडंसं सॉफ्ट असं जेव्हा आपण हे धिरडं भाजून होतं तेव्हा ते चवीला अतिशय उत्तम असं लागतं. तुम्ही पाहू शकता खूप जाळीदार हे धिरडं या ठिकाणी बनवून तयार झालं. अशा पद्धतीने जेव्हा जाळीदार हे धिरडे तयार होतात ना तेव्हा ते धिरडे परफेक्टच तयार होतात. हे पहा, कशाचाही वापर केलेला नाही आपण धिरडं तयार करत असताना, फक्त भाज्या थोडीशी चटणीचा वापर केलेला आहे. धिरडं या ठिकाणी लालसर रंगावर आपलं भाजून तयार झालेलं आहे. आता जी छिद्र असलेली जाळी आहे ना त्या जाळीमध्ये सुरुवातीला ठेवायचं आणि त्यामध्ये हलकंसं थंड होऊन द्यायचं. त्यानंतर तुम्ही ते सर्व करू शकता किंवा लगेचच गरम गरम तुम्ही सर्व केले तरीही चालणार आहे. दुसरं धिरडं देखील अगदी छान जाळीदार असं आपलं या ठिकाणी भाजून तयार झालेलं आहे. सेम तीच मेथड फॉलो केलेली आहे. अगदी मध्यम ते मोठ्या आचेवर बाहेर एका बाजूने छान असं क्रिस्पी असं हे धिरडं मी छान असं लालसर रंगावर भाजून घेत आहे. हे पहा, अगदी छान सेम तीच मेथड मी या ठिकाणी फॉलो करीत आहे. आणि जास्त काही नाही, तुमच्याकडे जर थोड्या भाज्या अवेलेबल असतील तेवढं देखील तुम्ही यूज करू शकता किंवा जास्त भाज्या असतील तुम्ही जास्त भाज्या देखील या ठिकाणी यूज करू शकता. हे पहा, अगदी छान असं परफेक्ट असं या ठिकाणी धिरडं आपण भाजून घेत आहोत. आता धिरड्यासाठीचं जे बॅटर आहे ते सुरुवातीलाच खूप जास्त पातळ करू नका. एक धिरडं अगदी छोटंसं तयार करून पहा, बॅटरची कन्सिस्टन्सी लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही धिरडे तयार करा. हे पहा, मी 3 धिरडे तयार केलेले आहे. एक धिरडं तर मी सर्व देखील केलेलं आहे, नाश्त्यासाठी गरमागरम दिलेलं आहे. आणि हे 2 धिरडे हे पहा, अगदी छान जाळीदार परफेक्ट या ठिकाणी धिरडे या ठिकाणी बनवून तयार झालेले आहे. आता हे जे धिरडे आहे ना ते तुम्ही एखाद्या चटणीसोबत सर्व करू शकता, त्याचबरोबर दह्यासोबत सर्व करू शकता. परंतु या धिरड्यामध्ये खूप साऱ्या भाज्या वापरलेल्या आहेत. त्याचबरोबर तिखटमध्ये आपण हिरवी मिरचीचा ठेचा देखील टाकला. त्यामुळे कशासोबतही न खाता मला हे धिरडे असेच खायला खूप आवडतात. त्यामुळे मी यासोबत काहीही सर्व करणार नाही. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यासोबत दुसरं काहीही सर्व करू शकता. गरमागरम धिरडे आपण डिशमध्ये सर्व केलेले आहेत. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा. आणि आठवड्यातील सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे 6 दिवस आपण खूप साऱ्या भरपूर टिप्स आहेत, नवनवीन रेसिपीज यूट्यूबवर अपलोड करत असतो. त्या सर्व पाहण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा. कारण खूप साऱ्या वेगवेगळ्या रेसिपीज ज्या तुम्ही कधी पाहिलेल्याही नसतील अशा वेगवेगळ्या रेसिपीज मी यूट्यूबवर शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. आणि प्रत्येक रेसिपी पौष्टिकतेचा विचार करून त्याचबरोबर भरपूर टिप्स आहेत शेअर करत असते. त्यामुळे प्रत्येक रेसिपी तुम्हाला डिटेलमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करते. त्यामुळे अशा सर्व रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. सबस्क्राईब केल्यामुळे येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर येते. आणि अशा पद्धतीचे गरमागरम धिरडे रात्रीच्या जेवणासाठी म्हणाल किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी एकदा नक्कीच बनवा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.